श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजचा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा आहे. सुखी कुटुंबासाठी, कुटुंबाच्या प्रगतीसाठी आपण बरेचसे सेवा, उपाय, तोडगे करत असतो. त्याचबरोबर आजचा व्हिडिओ हा देवघरातल्या देवांच्या पूजेचे नियम तुम्हाला मी सांगणार आहे. कसं आहे ना, देवघरातली देवपूजा करत असताना आपण काही नियमाचे पालन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्या घरात दररोज देवपूजा केली जाते, नित्य देवतांची स्तुती आणि निर्मळ मनाने सेवा केली जाते, तिथे सुख, समृद्धी, सकारात्मक विचार, पवित्र वातावरण नेहमीच असते. दुःख, दारिद्र्य, नकारात्मक विचार दूर होऊन ते चांगल्या विचाराशी जोडलेले असतात. नित्य नेमाने धूप दीप प्रज्वलित केल्याने आरोग्यास हानिकारक सूक्ष्म जंतूचा देखील नाश होत असतो. त्याबरोबरच घरातलं वातावरण सुद्धा शुद्ध राहतं. हिंदू पुराणांनुसार देवपूजेचे काही महत्त्वाचे नियम आहेत. ते नियमाचे पालन केल्याने मनातील इच्छा, कार्य सुरळीत पार पडते. भगवंताची आपल्यावर कायम कृपा दृष्टी देखील राहते. महालक्ष्मी, सर्व देवदेवता, इष्टदेवता, गुरु आपल्यावर प्रसन्न राहतात. त्यासाठी काही नियमाचे पालन करणं महत्त्वाचं आहे. ते कोणते नियम आहेत तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर पहिला नियम आहे की तुळशीचं पान 11 दिवसापर्यंत शिळे होत नसतात. त्यावर दररोज थोडं पाणी शिंपडून पुन्हा तुम्ही ते देवाला अर्पण करू शकतात. म्हणजे तुम्ही एकदमच थोडेफार तुळशीचे पानं म्हणजे तोडून ठेवलेले आहेत आणि तुम्हाला जर ते दररोज वापरायचे असेल तर थोडे त्यातले देवांना अर्पण करू शकतात आणि थोडे जे राहिलेले ते दुसऱ्या दिवशी थोडं पाणी शिंपडून देवाला अर्पण करू शकतात. त्यानंतर दुसरा नियम काय आहे की नेहमी देवांसमोर म्हणजे आपल्या देवघरासमोर तुपाचा दिवा लावायचा आहे. तुपाचा दिवा लावताना फक्त सफेद कापसाचा वापर करायचा आहे आणि तेलाचा दिवा लावत असताना लाल धाग्याची वात लावायची आहे. त्यानंतर तिसरा नियम काय आहे की पूजा करिता कधीही चुकूनही तुम्ही तुटलेले किंवा भंग झालेला दिवा वापरू नये. तुटलेली सामग्री धार्मिक कार्यात शुभ मानली जात नाही. त्यानंतर चौथा नियम, तर शिवलिंगाला, महादेवाच्या शिवलिंगाला बेलाचं पान आवडतं, त्यामुळे त्यांना ते बेलाचं पान दररोज अर्पण करावं. त्यानंतर पाचवा नियम, कोणत्याही पूजेच्या वेळी आपल्या स्वइच्छेने देवाला दक्षिणा म्हणजे द्यावी. दक्षिणा देताना स्वतःचे दूर म्हणजे काही दोष असतील ते दूर करण्याचा संकल्प केला पाहिजे. निर्मळ आणि निष्पाप मनाने केलेले दान हे अर्थात श्रेष्ठ दान असते. ईश्वर आपले सर्व मनोकामना पूर्ण करत असतो. त्यामुळे आपण ज्यावेळेस देवपूजा करत असेल किंवा एखाद्या देवदर्शनासाठी मूळ पीठावर गेला असाल तर त्यावेळेस स्वइच्छेने देवाच्या ठिकाणी दक्षिणा द्यावी. त्यानंतर 6वा नियम, प्रत्येक पूजामध्ये तांदळाला अतिशय महत्त्वाचं स्थान दिलं जातं. पूजेसाठी अखंड तांदळाचा वापर करावा. तुकडे झालेले तांदूळ अजिबात वापरू नये. हळदीचं पाणी करून त्यात तांदूळ पिवळे करून मग ते अर्पण केल्याने अत्यंत शुभ मानले जाते. नेहमी पिवळे तांदूळच पूजेसाठी वापरावे. त्यानंतर 7वा नियम, विड्याचे पान देखील पूजेसाठी आवश्यक ठेवावे. वेलची, लवंग, गुलकंद इत्यादी पाण्यात टाकून जर पान तयार केलं असेल तर अतिउत्तम. कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी, तुम्ही मनातली इच्छापूर्तीसाठी, तुमच्या घरामध्ये एखादं मंगल कार्य घडत नसेल तर आवर्जून तुम्ही या नागवेलीच्या पानाचा विडा तयार करून कुलदेवीला 11 मंगळवार जर अर्पण केले तर नक्कीच तुमच्या मनोकामना पूर्ण होईल. त्याचबरोबर तुमची कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न राहील. तिची कृपा दृष्टात तुमच्यावर नक्कीच राहील. पूजेच्या मध्यभागी दिवा मध्येच विझू नये याकडे विशेष लक्ष द्यावं. जर तसं झालं तर पूजेचं पूर्ण फळ आपल्याला मिळत नसतं. त्यासाठी कधीही तुम्ही दिवा लावला असेल आणि तुमची एखादी पूजा चालू आहे तर तुम्ही चुकूनही दिवा ते विझू देऊ नका मध्येच. त्याच्याकडे लक्ष राहू द्या. त्यानंतर 8वा नियम, कोणत्याही देवाला पूजा, ध्यान, आसन, स्नान, धूप दीप, अक्षदा, तांदूळ, कुंकू, चंदन, फुले, प्रसाद इत्यादी आमंत्रित करणे आवश्यक गोष्ट आहे. त्यानंतर 9वा नियम काय आहे ती, भगवान शिव यांना हळद अर्पण करू नये आणि शंख, आपण जे शंख ठेवतो देवघरामध्ये त्या शंखाने जल अर्पण करू नये. त्यानंतर 10वा नियम, पूजेच्या ठिकाणी स्वच्छता, पवित्रता याचे काटेकोरपणे पालन करायला हवं. एखाद्याने चप्पल घालून देवघरामध्ये कधीही म्हणजे देवघर जे आहे आपण ठेवतो देवघर तिथे कधीही प्रवेश करू नये. चामड्याची कोणतीच वस्तू पूजा अर्चा करताना जवळ बाळगू नये. पूजा घर नेहमी स्वच्छ ठेवायला हवं. म्हणतात ना, हात फिरेत येते लक्ष्मी वसे. त्यासाठी आपलं देवघर नित्य नियमाने साफ करणं आवश्यक आहे. त्यानंतर 11वा नियम,
11वा नियम काय आहे तर भगवान श्री विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी पिवळ्या रंगाचे रेशमी वस्त्र अर्पण करावे। देवी दुर्गा, सूर्यदेव आणि श्री गणेश यांना प्रसन्न करण्यासाठी लाल रंगाचे वस्त्र अर्पण करावे। तसेच शिवजींना पांढऱ्या रंगाचे वस्त्र अर्पण करावे। त्यानंतर 12वा नियम, हे पूजेचे नियम आहेत ते पाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे। कोणत्याही प्रकारच्या पूजेमध्ये कुलदेवता, इष्टदेवता, वास्तुदेवता, ग्रामदेवता यांचे स्मरण करून त्यांचा आशीर्वाद प्रथम आपल्याला घ्यायचा असतो आणि पूजेसाठी सर्व देवतांचे आवाहन करायला हवे। पूजेच्या आधी देवांना स्नान घालावे, धूप दीप प्रज्वलित करावे, हळदी कुंकू लावावे, तसेच पुष्प, बेलपत्र, चंदन, अक्षदा असणं अत्यंत गरजेचं आहे। त्यानंतर 13वा नियम काय आहे तर आपण पूजा करता जे आसन घेतो ते कधीही आपल्या पायाने पुढे मागे सरकू नये, नेहमी हाताने ते सरकायला हवे। त्यानंतर 14वा नियम काय आहे की आपण दररोज तुपाचे निरंजन लावावे, त्यामुळे आपल्या घरातली जे सर्व वास्तुदोष असेल, नकारात्मक ऊर्जा असेल ते निघून जाण्यास आपल्याला मदत होत असते। त्यानंतर 15वा नियम, देवघराच्या जवळ आडगळ वस्तू कधीही ठेवू नका, तसेच ते ओझे किंवा सामानाचा पसारा तिथे ठेवू नका। त्यानंतर 16वा नियम आहे की देवतांना पुष्पहार, ताजी तवाने फुले, पाने इत्यादीच अर्पण करावी किंवा अर्पण केलेले जे शिळे झालेले फूल किंवा पानं आहेत ते जास्त दिवस देवघरापाशी ठेवू नये। त्याचबरोबर बाजारातून आणलेली फुले जरी असली, पाने जरी असली तर ते अर्पण करण्यापूर्वी एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावी आणि मगच देवांना ते अर्पण करावी। त्यानंतर 17वा नियम, भगवान सूर्याला 7 प्रदक्षिणा घालाव्यात, श्री विष्णूला 4, श्री गणेश यांना 3 आणि शिवजींना अर्धी प्रदक्षिणा घालावी। 18वा नियम काय आहे तर घरात कोणतीही विशेष पूजा केली जाते तेव्हा प्रतिष्ठित देवतांबरोबरच स्वास्ती, कलश, नवग्रह देवता व त्याचबरोबर साती आसरा यांची उपासना केली पाहिजे। तर त्यानंतर 19वा जो काही नियम आहे या सर्वाबद्दल माहितीपूर्ण असा नियम आहे की दररोज नित्य नियमाने आपल्या देवघरातली पूजा होणं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यानंतर 20वा नियम, भगवान सूर्यदेव, श्री गणेश, दुर्गा माता, शिवजी, श्री विष्णू या पंचदेवतांची पूजा आवश्यक करावी। दररोज पूजा करताना पंचदेवांचे ध्यान केले पाहिजे, यामुळे लक्ष्मी माताची कृपा व समृद्धी, सुख, कुटुंबामध्ये वातावरण चांगले राहते। सुखी कुटुंबासाठी, सुखी परिवारासाठी या नियमाचे पालन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता। खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त।